साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज. सोलापूर जिल्ह्याच्या हिश्श्याचे 5 टीएमसी पाणी इंदापूरला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने तसा निर्णय घेतला. याकरिता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनीचे पाणी इंदापूरच्या 22 गावांना घेऊन जाण्यात यशस्वी झाले आहेत. सोलापूरच्या हक्काचे पाणी पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे इंदापूरला घेऊन जात असतील तर ते आम्ही कदापिही खपवून घेणार नाही. महाविकास आघाडी सरकारला उजनीचे पाणी इंदापूरला देण्याचा निर्णय मागे घ्यावा लागेल. सोलापूरकर हे खपवून घेणार नाहीत, असं म्हणत काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. आपण सोलापूरचं पाणी इंदापूरला 5 TMC पाणी इंदापूरला वळवण्यात आलेलं आहे. परंतु त्यांनी असं बोललं गेलं की मी हे जर खरं असेल तर मी राजकीय संन्यास घेईन. आजच एका वृत्तपत्रामध्ये मी असं वाचलं की हे जी सर्वे करण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे, म्हणजे याचा अर्थ असा की हे पाणी वळवण्याचं एक प्रकारचं षडयंत्र त्यांनी रचलेलं आहे. आम्ही याचा निषेध तर करतो, परंतु सोलापूरकरांच्या वतीने मी पालकमंत्र्यांना एक इशारा देऊ इच्छितो की आपण सोलापूरकरांच्या नादीला लागू नका. 15 ऑगस्ट 1947 साली भारत स्वातंत्र्य झाला. त्याच्या अगोदर सोलापूर स्वातंत्र्य झालेलं आहे. ह्याचा अर्थ असा की सोलापूरकर आपला अंत बघू शकत नाही. कुठलीही गोष्ट ताबडतोब इथं घडलं जातं, ह्याचा आपण विचार करावं. सोलापूरकर रस्त्यावर उतरतील आणि आमचा प्रत्येक काँग्रेसचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरून ह्याचा विरोध करील. आणि तसं घडणार नाही असं मला वाटतं त्यांच्या बोलण्यावरनं. तरी घडलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांना प्रवेश बंद करू. कुठं सोलापूरचं जिल्ह्याचं स्टार्ट होईल उजनीपासून, तिथून त्यांना अडवण्यात येईल, तिथंच थांबवण्यात येईल. खरं सोलापुरात त्यांना येऊ देणार नाही हे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. सर्वसामान्यांच्या हिताकरिता झटणारे काँग्रेसचे नगरसेवक बाबा मिस्त्री यांना पालकमंत्र्यांकडून सापत्नभावाची वागणूक दिल्याचे कारण पुढे करत पालकमंत्र्यांच्या वर्तनावर प्रकाश वाले यांनी जाहीर निषेध व्यक्त केला. पालकमंत्री आले असताना मी तिथंच होतो. मला वाटलं की आमचं आघाडीचे पालकमंत्री आहेत, आमचं काय तर ऐकून घेतील म्हणून जसं गाडीमध्ये उतरलं त्यांना मी नमस्कार केलो, म्हणजे मी बाबा मिस्त्री आहे म्हणून. तरी काय बघितलं याचा मला हात करून पुढे गेल्यानंतर मग तिथे मागे गेलो तरी म्हणले मी आज जाऊन आल्यानंतर तुम्हाला बोलतो. ठीक आहे मग फक्त तोपर्यंत DCP मॅडमला अडवले, तुम्ही जाऊ नका म्हणून. जायचं काय नाही, माझं रोजचं जण जायचं, मी नवीन नाही म्हणलो मॅडमला म्हणलं. परंतु त्यांच्याशी बोलायचं म्हणून पळत आलो म्हणलं नाही तुम्ही बाजूला. ठीक आहे, कारण आपण प्रशासनाला नेहमी सहकार्य करतात लोक. आजचा सगळं राऊंड झाल्यानंतर मागच्या गेटने तिने परत आल्यानंतर मला माहिती आहे तिथून येणार आहे. त्यांच्याच लोकांना सांगितलं की राष्ट्रवादीचे तिकडून येतात, चला आपण तिकडे गेले की समोर गेली की मला पालकमंत्री बाजूला म्हणलं साहेब एक नगरसेवक आहे म्हणलं तरी बाजूला ऐकायला तयार नाही. मला राग आला, मला सोडून दिलो. मग ते गणेश किसन जाधवने त्यांना कानात सांगितलं साहेब तू नगरसेवक. हा ठीक आहे सॉरी म्हणून गेले. काय माहिती त्यांना मुळात त्यांच्या मनात काय आम्ही का ओळखणार. मुळात सोलापुरात तिने मला तर वाचतं फक्त बोटावर मोजणं एवढंच लोकांना ते ओळखतात सर्व. आता पण किती पालकमंत्री आले पण सोलापूरला आले, मामाला कधी पण असं नाही म्हणलं नाही. आमचं ऐकून घेतलं घरातले, असं कधी झालं नाही. आता नेहमीच ताई येतात शिवीला, आम्हाला फोन केल्याशिवाय येत नाही या म्हणून. आम्हाला घेऊनच त्यांनी सगळीकडे फिरतात, काय काढायचं नाही काय नाही. जर दिन ते जवळ असले तर काय झालं, पण आम्हाला विचारल्याशिवाय पुढचं काम करत नाही असं आहे. पण त्यांनी कमीत कमी पालकमंत्री त्यांना माहीत असायला पाहिजे हे नगरसेवक कोण आहे, तिथं काय काम करत आहे, तिथं काय आहे, काही बोलायला तयार नाही त्यांना. म्हणजे मुळात पालकमंत्र्यांना सोलापूरची माहितीच नाही असं मला वाटतं. फक्त त्याचे जवळचे लोक जेवढं त्यांना सांगितलं तेवढं त्यांना माहीत असं वाटतं मला. पालकमंत्रीचा अर्थ काय असतं की संपूर्ण शहर जिल्ह्याची माहिती असायला पाहिजे. कोण काय करत आहे, कुठला माणूस काय करत आहे, कुठल्या पक्षाचा माणूस काय करत आहे, सोलापूरची परिस्थिती काय, त्यांना ह्या अधिकारी काय देणार माहीत आहे का. कुठलाही अधिकारी सुद्धा प्रशासन अधिकारी काय म्हणणार, सगळं व्यवस्थित म्हणणार, खोटं काही सांगणार नाही तुम्हाला माहीत झालं की ते येणार आहे म्हणलं की ते आधी सगळं त्यांनी सर्वासर्वी करून व्यवस्थित करून ठेवतात की मंत्री यायला म्हणून. परंतु जे कार्यकर्त्याकडून जी माहिती मिळते, सामाजिक कार्यकर्त्यांची माहिती मिळते, ते अधिकाऱ्याकडून मिळत नाही ना. ते मी त्यांना सांगतो साहेब हे ते सांगतात वेगळं आहे, मी सांगतो वेगळं आहे. परिस्थिती वाईट आहे तर
ते ऐकायला नाही. इथे माणसं कमी आहेत, तिथं माणसं कमी असल्यामुळे पेशंटची संख्या वाढत चाललेली आहे. डॉक्टर कमी, स्टाफ कमी, त्यामुळं पेशंटला बघू ते डॉक्टरच्या डोळ्यातून पाणी येत आहे. ही पेशंट बघेपर्यंत ह्या पेशंट मरायला म्हणून, तर तिथे डॉक्टरची संख्या वाढायला पाहिजे ना, माणसांची संख्या वाढ. ही मुद्दा कोणी ऐकायला तयार नाही, कोणी बघायला तयार नाही. डीन काय म्हणतं माझ्याकडे सगळं आहे, कारण डीन खोटं. डीन काय करणार, आपली बाजू तिने तसंच म्हणणार की माझ्याकडे सगळं व्यवस्थित आहे म्हणून.